नमस्कार मित्रांनो. तर यावर्षी बरेच शेतकरी टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड करणार आहेत. यांच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ खास करून बनवलेला आहे. कारण की जे शेतकरी नवीन आहेत त्यांना एक अनुभव नसेल किंवा मग एकरी बियाणे किती लागते, 2 रोपातील अंतर किती असावं आणि एका ठिकाणी रोपाची संख्या किती असावी हे बरेच शेतकऱ्यांना माहीत नसेल. आणि बरेचदा आपण पाहतो की जे नवीन शेतकरी आहेत ते 100% टोकनमध्ये गलती करतात. ते म्हणजे एकरी रोपाची संख्या आणि 2 रोपातील अंतर, त्याचबरोबर एका ठिकाणी रोपं किती पडायला पाहिजे याबद्दल संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे बरेचदा बियाणं जे हे आहे ते कमी पडते किंवा मग एखाद्या वेळेस जास्त बियाणं लागते. अशी जी समस्या आहे ही बरेच शेतकऱ्यांना यावर्षी उद्भवू शकते. म्हणून खास करून एकरी बियाणं किती लागायला पाहिजे. तर मित्रांनो, साधारण टोकन पद्धतीमध्ये तुम्हाला एकरी जी बियाणं आहे, मध्यम जमीन असेल तर साधारण तुम्हाला 15 ते 20 किलोच्या दरम्यानमध्ये बियाणं हे पडलं पाहिजे टोकन पद्धतीमध्ये. जर जमीन तुमची एकदम भारी असेल तर साधारण तुमची एकरी बियाणं जे आहे साधारण 13 ते 16 किलोपर्यंत बियाणं पडलं पाहिजे. आणि जमीन तुमची एकदम हलकी असेल तर साधारण तुमचं साधारण 18 ते 22 किलोपर्यंत बियाणं हे टोकन पद्धतीमध्ये पडलं पाहिजे. बरेच शेतकरी आता 2 लाईनी करतात, काही शेतकरी 3 लाईनी करतात. त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. जे शेतकरी एका बेडवर 3 लाईनी करतात त्यांनी साधारण एकरी बियाणं जे आहे हे 17 ते 22 किलो या पद्धतीने हे टोकन करायला पाहिजे. आणि जे शेतकरी 2 एका बेडवर 2 ओळी करतात त्यांनी साधारण 15 ते 18 किलोपर्यंत बियाणं हे टोकन पद्धतीमध्ये वापरलं पाहिजे. त्याचबरोबर 2 रोपातील अंतर किती असायला पाहिजे. बरेच शेतकरी काय करतात, मार्केटमधून म्हणजे मशीन आणतात, त्या मशीनला कसल्याही पद्धतीची खोल फिटिंग न करतात, जेवढे मशीनचे दाता आहेत तेवढ्याच दातावर हे टोकन करत असतात. परंतु माझा जे वैयक्तिक अनुभव आहे की जे आपण अनुभव घेतला, तर मित्रांनो, जसं तुम्ही मार्केटमधून मशीन आणली आणि मशीनचं अंतर कमी जास्त केलं नाही किंवा मग वाढवलं नाही तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये दाटोळा जे म्हणतो आपण हे होत असते. म्हणजे जसं आपण आपलं झाड पाहिजे तसं झाड बनत नाही. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात माझ्या हिशोबाने सगळ्यात बेस्ट अंतर आहे ते म्हणजे 2 रोपातील अंतर 7 इंच. 7 इंच अंतर ठेवण्यासाठी मशीनचे तुम्हाला दातं काढावे लागतील 3. आणि 3 दातं काढून तुम्हाला एका ठिकाणी रोपा संख्या जी आहे हे 3-4 बिया पडल्या पाहिजे अशी रोपा संख्या तुम्हाला टाकायची आहे. जेव्हा आपली उगवण शक्ती होईल तेव्हा तुम्हाला साधारण 70% हे 3 दाणे त्या ठिकाणी उगवलेले दिसतील. साधारण 4 दाणे जे आहेत हे 10% उगवले दिसतील. आणि साधारण 10 ते 10% 15% जे आहेत हे तुम्हाला 2 दाणे उगवलेले दिसतील. म्हणजे तुमचं जे रिकामी जागा म्हणतो आपण, खाड्या जागा, ह्याच्यामध्ये दिसत नाहीत. तर ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागेल. बऱ्याच शेतकऱ्यांना असं सुद्धा म्हणणं असेल की आता बियाणं एका ठिकाणी कोणती बिल वापरा पाहिजे. तर त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला आपली मशीनमध्ये पहिल्यांदा घरी डेमो घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला बियाणं हे टाकायचं आहे. तर बियाणं टाकण्यासाठी सुरुवातीला एक सोपी पद्धत सांगतो. तर आपल्या एकूण शेतामध्ये जे बेडं आहेत, जे आपले बेड आहेत किंवा मग आपण प्लेन जमिनीवर करत असाल तर एकूण काकऱ्या किती आहेत हे पहिल्यांदा आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण घरूनच बियाणं जे आहेत हे मोजून घ्यायचं आहे. साधारण 2 किलोचे 2 पाकिट आणि 1 किलोचे असे 2 असं घरून मोजून घ्यायचं आहे. आणि एका बेडवर आपलं एकूण बियाणं किती पडते हे आपल्याला त्या ठिकाणी मोजायचं आहे. म्हणजे आपण एकूण शेतामध्ये बियाणं किती पडते हे आपल्याला त्या ठिकाणी समजून जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला टोकन पद्धतीमध्ये हे करावे लागेल. सोबत आपल्याला 1-2 विला जे आहेत हे सोबत आणावे लागतील. कारण की एकाच विलनं तुम्ही कंटिन्यू केलं आणि शेवटला जर तुम्हाला असं लक्षात आलं की बियाणं कमी पडलं तर ही चूक तुम्ही करू नका. कारण की एकदा झालेली चूक पुन्हा ती भरून काढता येत नाही. संपूर्ण 1 वर्ष वाया जाते. म्हणून आपल्याला सोबत येताना जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा 1-2 विल आपल्यासोबत असल्या पाहिजे. म्हणजे आपण सुरुवातीला एक बेडवर जे डेमो आहे आपला, एका बेडवर एवढे बियाणे पडते तर एकूण बेडवर इतके बियाणे पडते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकूण बियाणं आपल्याला किती लागायला पाहिजे, किती पडायला पाहिजे हे आपण एक अंदाज जे म्हणतो हे आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. जे आपण 1-2 रोपातील अंतर जे आहे हे 7 इंच कसं सांगतो, तर 7 इंच अंतर ठेवल्यामुळे जे आपली झाडाची मजबूती आहे त्याचबरोबर झाडामध्ये जे फुटवा करण्याची जी त्याला काय म्हणता येईल आपल्याला स्पर्धा जी आहे ही चांगल्या पद्धतीने राहते. तर 2 रोपातील अंतर 7 इंच हे सगळ्यात बेस्ट अंतर आहे जे शेतकरी 3-3 लाईनी करतात यांच्यासाठी. आणि त्याच्यापेक्षा थोडं जमीन जर थोडी हलकी असेल तर तुम्ही 2 रोपातील अंतर 6.5 सुद्धा घेऊ शकता. म्हणजे 2 दात मशीनची कमी करून अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करू शकता. ज्या शेतकऱ्यांना मशीनची खोल फिटिंग जमत नाही,
फक्त अशा शेतकऱ्यांनी फक्त मशीनचे दातं न काढता साधारण तुम्हाला एका ठिकाणी 2-3 रोपं त्या ठिकाणी टाकता येईल. तर एकरी रोपासंख्या तेवढीच महत्त्वाची आहे, कारण की एकदम दाटसुद्धा करून मतलब नाही. कारण की टोकनमध्ये तुम्हाला एकरी रोपाची संख्या यासाठी मेंटेन ठेवायची आहे की त्याला की टोकन म्हणता आलं पाहिजे. नाहीतर पेरणीसारखी पद्धत तुम्ही टोकनमध्ये करू नका. कारण की आपण टोकन पद्धत यासाठी वापरतो की 2 रोपातील अंतर मेंटेन ठेवणे, त्याचबरोबर एकरी रोपाची संख्या मेंटेन ठेवणे यासाठी आपण टोकन करत असतो. तर या गोष्टीला थोडंसं महत्त्व देऊन एकरी झाडाची रोपाची संख्या जी आहे साधारण आपल्याला 1,30,000 1,25,000 एवढी रोपाची संख्या आपल्याला एकरी ठेवायची आहे. म्हणून त्या पद्धतीने तुम्हाला नियोजन हे जे आहे हे करायचं आहे. तर एकरी रोपाची संख्या किती आहे, किती बसते, काय नाही, हे जर आपल्याला गणित काढायचं असेल तर साधारण आपलं 100 दाण्याचं जे वजन आहे आपलं त्या पद्धतीने आपण काढू शकता. 100 दाण्याचं वजन इतकं, तर 1 किलोचं वजन इतकं, तर 20 किलोचं वजन एवढं, अशा पद्धतीने आपण एकरी रोपाची संख्या जी आहे हे आपण काढू शकतो. आणि आपली जर्मिनेशनसुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, कारण की आपण सुरुवातीला जर्मिनेशनसुद्धा केलं पाहिजे. म्हणजे असं साधारण 100 दाणे टाकले तर साधारण आपले 80 दाणे उगवत असेल तर एवढी रोपाची संख्या आणि त्याच्यातून एवढे दाणे कमी, अशा पद्धतीने आपण रोपाची संख्या कमी करून एकरी रोपाची संख्या जी आहे ते आपण ठरवू शकतो. म्हणून अशा पद्धतीने नियोजन जर तुम्ही केलं तर 100% यावर्षीचं जे उत्पादन आहे 2026 हे 100% तुमचं उत्पादन वाढून तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर अशीच प्रकारची नवीन माहिती, त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत आपला खताचा असेल. आपण मागचे 2 दिवस थोडंसं काही कारणामुळे आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही. तर कंटिन्यू आपली 1-2 व्हिडिओ जे आहेत आपण सकाळ संध्याकाळ 2 टाईमचे आपले व्हिडिओ कंटिन्यू इथून येत राहतील. धन्यवाद.